जिल्हा शासकीय रुग्णालयातील वादाचे पडसाद, शल्य चिकित्सकाने केली सहकारी डॉक्टरला बॅटने मारहाण। नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सक डॉक्टरांनी चक्क सहकारी डॉक्टरला मारहाण केली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्याशी संबंधित आहेत। वैद्यकीय क्षेत्राला एक प्रतिष्ठा आणि सन्मान आहे, त्याला विविध कारणे आहेत। ही प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते। मात्र नाशिकमध्ये घडलेल्या घटनेने संबंध वैद्यकीय क्षेत्रालाच विचार करण्यास भाग पाडले आहे। नाशिक येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी डॉक्टर आनंद पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या क्रीडा स्पर्धा सुरू असताना हा प्रकार घडलाय। यावेळी राज्य शासनाच्या जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांनी अन्य डॉक्टरला बॅटने बेदम मारहाण केल्याची तक्रार केली आहे। हा सर्व प्रकार क्रिकेटच्या मैदानात आणि चक्क रस्त्यावरच घडला, त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे। यावेळी जिल्हा रुग्णालयातील विविध डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी देखील उपस्थित होते। हा प्रकार कळल्यावर अन्य एका डॉक्टरने जखमी डॉक्टर पवार यांना रुग्णालयात दाखल केले। या संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे। सध्या पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करीत आहे। 2 डॉक्टरांमध्ये मारामारी झाल्याचे त्यांनी सांगितले। संबंधित डॉक्टर शिंदे यांचा यापूर्वीचा इतिहासही असाच असल्याचे बोलले जाते। यापूर्वी त्यांनी धुळे, नंदुरबार तसेच एका मंत्र्याकडे विशेष अधिकारी म्हणून काम केले आहे। या संदर्भात डॉक्टर शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले। संबंधित डॉक्टर हे सातत्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नकारात्मक भूमिकेतून काम करतात, त्यामुळेच त्यांनी या संदर्भात खोटी माहिती दिली असावी असे सांगितले। वैद्यकीय क्षेत्राला समाजात नेहमीच आदराने पाहिले जाते। जिल्हा शल्य चिकित्सक हे राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागातील प्रतिष्ठेचे पद मानले जाते। नाशिकमध्ये मात्र एका वरिष्ठ डॉक्टरनेच मारहाणीचा प्रकार केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।